स्पर्धेमध्ये देखील नेहमीच संघ त्यांचा असतो आणि त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर्स. संदेशने मगाशीच उल्लेख केला की कदाचित शेवटचं पर्व असेल. पाहूया ही मॅच त्याच्यासाठी नक्कीच इम्पॉर्टंट आहे. या आपण बदल करतोय. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पाठवा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील मयूर कांबळे. आतापर्यंत मला असं वाटते 2 संघ 5 मॅचेस जिंकल्यात की एकच. श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव हा संघ, सुजित देशमुख यांचा संघ 5 मॅचेस त्यांनी जिंकल्यात आणि लास्ट इयरचे चॅम्पियन आहेत. लास्ट इयरला 7 मॅचेस लगातार त्यांनी जिंकल्या होत्या. यावर्षी 5 लगातार जिंकल्यात म्हणजे अनबीटन 12. आणि हर्षद हलपतरावच्या कॅप्टनशिपमध्ये पाहूया नक्की काय घडेल नेक्स्ट मॅचमध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मराठा वॉरियर्स यस प्रवीणजी पाटील यांनी चिंचवली गोयचे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. थँक्यू सो मच समीरजी सोमने. पुन्हा एकदा सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. मराठा वॉरियर्स आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान ही लढत. पहिलाच बॉल व्ही शेपमध्ये लॉंग ऑफला, डीपमध्ये फिल्डर आहे आणि अकाउंट खुलं होत आहे मराठा वॉरियर्स या टीमचं. नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अंतिम दिवस या स्पर्धेचा. आजची ही 3री मॅच, परंतु रेग्युलर ही 2री मॅच आहे. संदेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने वैभव ही जोडी आणि गोलंदाजीसाठी आलाय साहिल. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे. एक लॉंग ऑफ आपण बघतोय आणि एक डीप मिड विकेट आपण बघतोय संदेश पाटील साठी. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. धावफलक 2 वरती पोहोचतंय. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग, प्रत्येक जण वाट बघत असतो या स्पर्धेची. खालापूर टेनिस क्रिकेटची अग्रनामांकित ही क्रिकेट स्पर्धा. चेंज ऑफ पेस, कधी मध्ये परिवर्तन, चेस करण्याचा प्रयत्न आपण बघतोय संदेश पाटीलचा, परंतु हा डॉट बॉल. चांगला बॉल हाताळण्यात आला होता. सन्मान दिलाय संदेश पाटीलने. संदेश पाटील हा असा खेळाडू आहे की चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूची पाहणी करत त्यावरती मोठे फटके. ओव्हरपिच बॉल, सुरुवातीलाच उल्लेख केलाय की खराब चेंडू आणि त्याला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. येऊ शकतच नाही. षटकार आलाय. धावफलक 8 वरती पोहोचतोय. साहिल आणखी एक ओव्हरपिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा पुनश्च संपर्क होत नाही. एक चांगलं कमबॅक साहिलचं. यंगस्टरच्या विरोधामध्ये एक अनुभवी कसलेला फलंदाज. चांगलं बॅटल चालू आहे. कमबॅक केलंय साहिलने. धावफलक तिथे स्थिरावलंय 8 वरती. 4-4 षटकांच्या मॅचेस आपण बघतोय. साहिल फुल टॉस बॉल होता, स्क्वेअर लेगच्या बाजूने आता काढलाय. लॉंग चेस आहे. मिड विकेटचा फिल्डर पोहोचेल असं वाटलं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चौकार. संदेश. साहिल पुनश्च. आता ओव्हरपिच बॉल आणि त्याच्या रडार मध्ये आला तर तो सोडणारच नाही. षटकार.
मराठा वॉरियर्स या टीमच्या. नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला आता कमबॅकची गरज आहे आणि आता डेंजरस एंड कडून गोलंदाजीसाठी येतोय. साहिल पाटील आलाय. बघाशी समीरजी सोमणे यांनी उल्लेख केला की हा सगळ्यात डेंजरस एंड आहे. बॉन्झर एंड कडून धावा आल्यात आणि आता या एंड वरून कितपत धावा येतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. एक स्वीपर कव्हर आपण बघतो, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग असे 38 सर्कलच्या बाहेर 5 सीमारक्षक, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, एक शॉट थर्ड मॅन आणि एक शॉट फाईन लेग अशी फिल्डिंगची सजावट केली आहे. साहिल चांगला बॉल खोलात टाकला होता. शॉट फाईन लेगच्या दिशेने थोडासा चेस होता. डीप मध्ये चेंडू चाललाय परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी होती आहे. एकच धाव मिळती आहे आणि एका धावा संख्येने मराठा वॉरियर्स टीम जाऊन पोहोचते आहे 19 वरती. 19 धावा. एका बाजूला प्रवीण भाऊ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय मराठा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला प्रशांतजी पाटील, राहुलजी भोईर आणि आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू. दोन्ही संघांना ही मॅच फार महत्वाची आहे. आता स्ट्रायकर एंडला येतो संदेश पाटील, समोर साहिल. हा चेंडू वाढवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. संदेशला देखील माहिती आहे लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू गेला. एक सिंगल मिळती आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचत आहे 20 वरती. चांगली सुरुवात मिळून दिली आहे मराठा वॉरियर्स या टीमला. या एंडवरून जर 10+ धावा आल्या तर एक चांगली आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल मराठा वॉरियर्स टीमची. परंतु साहिल हुशार आहे. साहिलने अगदी व्हेरिएशन दाखवलेत या ओव्हरमध्ये. हा चेंडू मिसफिट आपण बघतो, मिसफिल्ड झाली आहे आणि तिथे मात्र चेंडू गेलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेक करतायत. वाईट साठी आहे का? येस, व्हाईट बॉल साठी आहे. तिसरे पंच या. KTC ची टीम खूप चांगलं काम करते. या वर्षी जर आपण उल्लेख केला अजिंक्य पवार यांनी बऱ्याचशा स्पर्धा, बघ कर्जत असू दे, पनवेल असू दे, खालापूर असू दे, बऱ्याचशा चांगल्या स्पर्धा KTCच्या माध्यमातून आपल्याला टेलिकास्ट होताना बघतोय आणि त्यांची ती मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्या जोरावरती आपण बघतोय अजिंक्य पवार यांनी जी शून्यापासून सुरुवात केली होती ती मात्र खूप मोठी भरारी घेताना आज आपण इथे बघतोय. कंट्रोल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. क्रिकेटमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलाय म्हणजे या एकूण 5 धावा मिळतील. येस, 5 धावा मिळतील. पंचांचा 4 धावसंख्येचा इशारा देखील आलाय म्हणजे एकूण धावा आता जाऊन पोहोचतील 25. जो रिव्ह्यू घेतला 5 धावा मिळतात मराठा वॉरियर्स टीमला. धावफलक जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 2च चेंडूचा खेळ झालाय साहिलचा आणि या एंड वरून देखील आता धावा येऊ लागल्यात कारण 2 चेंडूवरती तब्बल धावा त्याने खर्च केल्या 7. चांगली सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्स टीमसाठी. संदेश पाटीलला देखील माहिती आहे ही मॅच फार महत्त्वाची आहे आणि निवृत्ती देखील त्याने घोषित केले म्हणजे त्याचं देखील मानस असेल, टार्गेट असेल की या वर्षी ही जो करंडक आहे, जी विश्वचषकाची जी प्रतिकृती असलेली ट्रॉफी आहे त्यावरती नाव कोरावं. फुलटॉस बॉल, शरीराचा वेध चेंडूने घेतला, हलकीशी अपील. एक सिंगल कंप्लीट होतीये. लेग बॅकची सिंगल आहे. पंचांनी इशारा केला आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 26. कॉम्बॉक्स मध्ये माहिती आम्हाला मिळते की मराठा वॉरियर्स टीम मला असं वाटतंय क्वालिफिकेशनच्या रेसमधून बाहेर गेली आहे.
परंतु संदेश पाटील सारखा एक चांगला खेळाडू या खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला चमकताना दिसेल. 26 26 धावा. पिच बॉल चांगला फटका ऑन साइडला वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत चौकार. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 32 वरती. 7 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग बघायला मिळते संदेश पाटीलची. अर्धशतक बघायला मिळेल का या स्पर्धेमधले. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतक ठोकलीत आणि एक उपाधी देखील आपण त्याला दिली आहे खालापूर टेनिस क्रिकेटचा डेव्हिड वॉर्नर. आणि तशीच आक्रमक शैलीची बॅटिंग तो सातत्याने करत असतो. आज देखील तशीच बॅटिंग. साहिलचा बॉल स्टेपाट होऊन सरळ चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये आणि संदेश पाटील इथे होते बाद. यानंतर राधिका 11 आणि वैष्णवी 11 आपण देखील रेडी राहायचंय. त्यानंतर तुम्हाला देवांश राजे 11 आणि वेदांत 11 अशी लढत बघायला मिळेल. आणि तदनंतर विरेश्वर 11 आणि श्री गावदेव प्रसन्न ही लढत तुम्हाला आजच्या दिवसामधली शेवटची म्हणजे लीग स्टेज मधली शेवटची मॅच बघायला मिळेल. आणि तदनंतर मग सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 आणि मेगा फायनल या स्पर्धेची तुम्हाला बघायला मिळेल. हॅलो. तर सन्माननीय पाहुणे नितीनजी पाटील ढेकू त्याचसोबत श्री समीरजी देशमुख आडोशी या पाहुण्यांचं आगमन होतं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची. श्री समीरजी देशमुख आडोशी त्याचसोबत श्री नितीनजी पाटील ढेकू या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यांची विनंती आहे आपल्याला. आदित्य पाटील आलाय इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावरती. संदेश पाटील बाद झालाय. खूप चांगली बॅटिंग संदेश पाटीलची आपल्याला बघायला मिळाली. आणि आता आदित्य पाटील येतोय. साहिलला मिळते ही पहिली सफलता. साहिल चांगला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा कोणताही इशारा येत नाही म्हणजे हा षटक दुसरं देखील संपतंय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 16.00 च्या धावगतीने एकूण 32 धावा धावफलकावरती.
सन्मान्य राहुलजी पाटील यांचं देखील आगमन या व्यासपीठावरती होतंय. मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. सायकल जी बघायला मिळेल तुम्हाला आणि ती अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर आहे. त्याचे पुरस्कर्ते राहुलजी पाटील यांचं आगमन, त्यांचे मित्र कैलासवासी सम्राटजी सुर्वे यांच्या स्मरणार्थ आपण ही बघते बायसायकल इथे पुरस्कृत करण्यात आली आहे. थँक्यू सो मच इच अँड एव्हरीवन ज्यांनी या स्पर्धेला कॉन्ट्रीब्यूट केलंय, देणगी स्वरूपात असेल वस्तू स्वरूपात असेल, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर एंडला धावफलक 40 वरती पोहोचले. आदित्य पाटील आणि वैभव ही जोड साखळी. शॉर्ट पिच बॉल होता परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव ॲड होतीये. 41 धावा. सन्मान्य गणेश नाना पाटील यांच्याकडून देखील एक ट्रॉफी इथे पुरस्कृत करण्यात आली आहे. उदयमुख खेळाडूसाठी इमर्जिंग प्लेअर या स्पर्धेमधला मागचे 10 वर्ष हे पारितोषिक ते देत आहेत. हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी जर तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू दिला ना तर ते सीमारेषेच्या बाहेरच पाठवतात, परंतु अगदी आपण पासून शरीराच्या पेक्षा बाहेर हा चेंडू त्याच्या रडारापासून बाहेर चेंडू टाकण्यात आला आणि हा डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय. धावफलक तिथे स्थिरावलाय. चांगली गोलंदाजी अक्षयची बॉन्झर एंडकडून. 41 वरती धावफलक बघायला मिळतंय. हा चेंडू मिस टायमिंग आहे. पाठीमागच्या दिशेने यष्टिरक्षक आलाय आणि इथे फलंदाज होते बाद. नंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं, कारण जशी इनिंग ब्रेक होईल आपण तुमचा टॉस करणार आहोत. प्रत्येकाची आज रणधुमाली आहे की आम्हाला अंतिम 4 मध्ये पोचायचं आहे आणि या जे करंडक आहे त्यावरती नाव कोरायचं आहे, कारण शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आम्हाला सहभाग घ्यायचा आणि ते विजेतेपद आमच्याकडे यावं. सुंदर गोलंदाजी अक्षय पाटीलची आपण बघतोय. बॉन्झर एंडकडून धावा त्याने थांबवल्यात. 41 धावा. 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नुकताच बंटी आलाय 4थ्या क्रमांकावरती. फुलर लेनचा बॉल, चांगला फटका मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये मिड विकेटचा फिल्डर पोहोचतो. 1 धावच मिळते आणि या एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 42 या आकड्यावरती. 42 धावा. सुरुवात अगदी अप्रतिम झाली होती, आक्रमक झाली होती ज्यावेळी संदेश पाटील बॅटिंग करत होता. त्यानंतर धावा कुठेतरी थांबल्यात. आखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळण्यात आला होता. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला. बॅकफुटला गेला, अगदी चेंडूची पाहणी केली आणि हुकचा हा फटका पाकपट स्क्वेअर लेग च्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती मराठा वॉरियर्स या टीमच्या. चला जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका. सन्मान्य संदीपजी पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. अतकर गावचे, त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी रोनित गायकवाड याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य आमचे संदीपजी पाटील यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करावा. PPL आपण एन्जॉय करतोय. मला असं वाटतंय रायगड जिल्ह्यामधली पहिली. चला टीम मीटिंग नको प्लीज, टीम मीटिंग नको. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं कंप्लीट झाली जरूर असतील तरी पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक कंप्लीट करायचं, याकडे देखील तुमचं लक्ष असू द्या. नरेश दादा युवा प्रतिष्ठान डेकू. चला कॅप्टन आपण फिल्डिंग सेट करून घ्या लगेचच.
सन्मान केला जातोय संदीपजी पाटील अतकार गावचमचे रोनित गायकवाड करून PPL आपण एन्जॉय करतोय. मी सकाळी देखील उल्लेख केला की रायगड जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं पहिली अशी स्पर्धा आहे की जी डे नाईटच्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळाली याच मैदानावरती. ती स्पर्धा तब्बल 10 यशस्वी पर्व आपण या स्पर्धेची एन्जॉय केली आणि 11व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण आज अंतिम दिवसामध्ये एन्जॉय करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय तन्मय निकम. तन्मय निकम आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. जे इमर्जिंग प्लेअरसाठी ट्रॉफी आहे उदयमुख खेळाडूसाठी ती सुधीरजी उमरे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. आणि जो आदर्श खेळाडू म्हणजे शिस्तबद्ध खेळाडू असा जो खेळाडू असेल त्याची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला गणेश नाना पाटील यांनी पुरस्कृत केली. तब्बल 10 वर्ष ती हे ट्रॉफी पुरस्कृत करतात. त्यांचं मनपूर्वक आभार. शेवटचं षटक 48 धावा धाव फलकावरती. फुल टॉस कॉमेंट्री बॉक्सच्या वरून नो बॉलचा इशारा आणि षटकार. नेक्स्ट बॉल. तत्पूर्वी मी राधिका 11 आणि वैष्णवी 11 या दोन्ही टीमच्या फ्रँचाइजच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्ट करा. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चेक करतायत आमचे तिसरे पंच. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचाने देखील केलाय आणि फ्रेट असेल नेक्स्ट बॉल. धावफलक जाऊन पोहोचलाय 54. 54 लॉस ऑफ 2 विकेट. पंचावन्न धावा एकूण 7 धावा या चेंडूवरती आल्यात आणि नेक्स्ट बॉल फ्रेट देखील असेल. 55 धावा. सन्माननीय मंगेशजी पाटील यांचं देखील आगमन त्यांचं देखील स्वागत. हेलिकॉप्टर उडवण्यात आला होता. फ्रेडचा हा बॉल खोलात टाकला होता. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग झाली. एक सिंगलच मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने मराठा वॉरियर्स टीम जाऊन पोहोचली आहे. 56 धावा 56 या आकड्यावरती. शांत क्रिकेट चालू आहे. ज्यावेळी संदेश पाटील बॅटिंग करत होता ना त्यावेळी चौकार षटकारांची आतिषबाजी जणू काय आगीचे गोळे मैदानाच्या बाहेरच फेकतोय. परंतु जसा तो बाद झाला तसा डावाला आकार देण्याचं आता काम सुरू आहे. जो बेस बनवला संदेश पाटीलने त्यावरती आता कळस चढवण्याचं काम सुरू आहे. एक चेंडूचा खेळ संपलाय. 56 धावा धाव फलकावरती. तन्मय चांगलं षटक टाकावं लागेल त्याला. 60च्या आतमध्ये रोखण्याचा मानस त्याचा देखील असेल. फुलटॉस बॉल लॉंग ऑनला. एकच धाव इथून मिळती आहे आणि या एका धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे 57 या आकड्यावरती. सत्तावन्न धावा धाव फलकावरती. मराठा वॉरियर्स आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान ही लढत आपण एन्जॉय करतोय. चला आता टाइम झालेला आहे सो त्याकडे देखील लक्ष असू दे तुमचं देखील. तन्मय शेवटचे काही चेंडू शिल्लक.
खोलात टाकलेला बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव ऍड होते धावफलकावरती. मराठा वॉरियर्स टीम जाऊन पोहोचतीये ती 58 या आकड्यावरती. आघाडीचे फक्त 2च फलंदाज बाद झालेत. 17.10च्या धावगतीने हा संघ धावतोय आणि त्यामध्ये आपण बघतोय एक्स्ट्राच्या 11 धावा तब्बल खर्च करतोय तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान. चला आपण राधिका 11 आणि वैष्णवी 11 यांना विनंती करूया की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सो आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यावं. तन्मय चांगला बॉल होता. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार. माजी उपसरपंच सासगावचे सन्मान्य नितीन पाटील ढेकूचे आहेत. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर अतकराव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आडोशी गावचे श्री समीरजी देशमुख यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. आपल्याला यायचं आहे आपण. समीरजी देशमुख त्याचबरोबर नितीनजी पाटील. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 64 धावा. हा चेंडू खोलात टाकला होता. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग होती. एक धाव मिळेल आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 65 वरती. 65 धावा धावफलकावरती. तन्मयला देखील मार पडला या एंड वरून. 17 धावा अद्याप त्यांनी खर्च केल्यात आणि आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे ते त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे शिवजल आमचे सासगावचे. जर कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला जारचं पाणी पाहिजे असेल, शुद्ध पाणी पाहिजे असेल, मिनरल वॉटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शिवजल आमचे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस यांच्याशी संपर्क करा. शेवटचे काही चेंडू शिल्लक. फुलटॉस बॉल होता. खोलात टाकलेला बॉल होता आणि कोणताही मोठा फटका येत नाहीये. डॉट बॉल. शेवटचे काही चेंडू शिल्लक. चला राधिका 11 आणि वैष्णवी 11. वैष्णवीचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी राधिका 11 ला विनंती करतो की आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. धावफलक 65. तिसरी मॅच सुरू आहे आजच्या या शेवटच्या दिवसामधली. शेवटचा बॉल. फुल टॉस आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. हे धावफलक आधीच कठीण होतं, त्याला आणखी कठीण बनवण्याचं काम केलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 71 आणि 24 चेंडू मध्ये 72चं टार्गेट सेट केलंय ते नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीम समोर. सत्कार समारंभाकडे मी विनंती करतो अक्षय खरिवले यांना की आपल्या हस्ते आपण पहिला सन्मान इथे करायचा आहे. ढेकू गावचे श्री मंगेशजी पाटील साहेबांचा इथे योग्य सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो अक्षय खरिवले यांना. मंगेशजी पाटील साहेबांचा इथे योग्य सन्मान करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचसोबत मायेची उबदार शाळ आणि त्याचसोबत पाहिलं तर ह्या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचं सन्मान चिन्ह, हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सरांचा गौरव करायचा आहे. त्यासोबत पुढील आपण सन्मान करूयात ढेकूचे माने श्री दिलीपदादा सुखदरे. तर दिलीपदादा सुखदरे यांचा सुद्धा इथे सन्मान करतील अक्षय खरिवले. त्यानंतर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो माजी उपसरपंच सासगावचे नितीनदादा पाटील, त्यासोबत माजी उपसरपंच अतकरगावचे समीर देशमुख यायचं आपण आपल्याला मुख्य व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. बघा हा सन्मान होतोय दिलीपदादा सुखदर यांचा.
माईची उबदार शाल, त्याचसोबत पाहिलं तर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ह्या टुर्नामेंटचं सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर मी तेजस पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे. श्री अजिंक्यजी पवार पुणे यांचा आपण सन्मान करायचा आहे. माईची उबदार शाळ, त्याचसोबत पाहिलं तर प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ आणि त्याचसोबत सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. चला राधिका 11 टीम आणि वैष्णव 11 टीम आपण टॉस बॉल द्या, पंचांना बॉल द्या. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस साठी. राधिका 11 टीमचे कॅप्टन युगल पाटील यायचे आपण. युगल पाटील, आकाश पाटील इथे उपस्थित आहेत, तर मी विनंती करतो युगल पाटील यांना सुद्धा. त्यानंतर पुढील सन्मान करायचा आहे अतकर गावची संदीपजी पाटील साहेबांचा, तर मी अक्षय खरेडे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण संदीपजी पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. धन्यवाद. युगल पाटील आले, त्यासोबत आकाश पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा याचा टॉस करण्यासाठी. चला युगल पाटील आपण या लगेच, कारण आकाश पाटील तिथे आलेत. तर मंगेश पाटील सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण या पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. मंगेश पाटील सर या, आपल्या हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. वैष्णव 11 चिंचोली गोहे विपक्ष मॅच राधिका 11 या दोन टीम मध्ये पुढील मॅच होणार. हा मॅचचा टॉस होतोय. राधिका 11 टीम टॉस जिंकलाय. मागील दोनदा आपण टॉस जिंकला, परंतु निर्णय उशिरा कळवला होता. आज उशीर करू नका. निर्णय काय असेल? थोडा वेळ लागेल अजून निर्णय सांगायला, कारण की अजून टीम सोबत डिस्कस केलं नाहीये. जसं आलो तसं डायरेक्ट तिकडे आलोय. टीम सोबत डिस्कस करून नक्की सांगेन. नक्कीच 3 बॉलच्या आधी तुमचा निर्णय आला पाहिजे, कारण की एक टीमचा कॅप्टन म्हटल्यानंतर 11 खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असतो आणि मागील 2 मॅच मध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. आधी टीम मीटिंग घेणं गरजेचं असतं. टॉस जिंकल्यानंतर काय करायचं, त्यानंतर टॉसला येणं गरजेचं असतं. यासाठी प्रत्येक खेळाडूने आपला वेळ कुठं आपल्याला द्यायचं हे लक्षात ठेवायचं. तर नक्कीच लवकरात लवकर आपला निर्णय तरी सांगायचा आहे. आकाश पाटील, ही मॅच तुमच्यासाठी सुद्धा मस्ट विन असेल. तर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही नक्की क्षेत्ररक्षण घेतलं सर, टॉस जिंकलं सर. नक्कीच, पण समोरच्या टीमने निर्णय पेंडिंग ठेवलाय की कशा प्रकारे निर्णय घ्यायचा आहे. जर बॅटिंग आली तर किती धावा जमवायची इच्छा असेल, तर गोलंदाजी जर आली तर समोरच्या टीमला किती धावापर्यंत वाचवायचा निर्णय असेल? जर पहिली प्रथमतः फलंदाजी आली तर कमीत कमी आम्ही कालचा जो टप्पा होता मराठा वॉरियरचा 60-65, पण आज 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. जर क्षेत्ररक्षण आलं तर 40 ते 45 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आकाश पाटील, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असतील. भेटूयात आपण मॅच मध्ये नक्कीच. तोपर्यंत आपण आपल्या कॉम्बॉक्स मध्ये भेटूयात. मयूर सरांना धन्यवाद. धमाकेदार सुरुवात नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमची होते. पहिला चौकार आला, नंतर षटकार आला आणि या टीमला देखील माहिती आहे आउटसाइड चान्स आम्हाला या स्पर्धेमध्ये आहे क्वालिफिकेशन साठी, आणि तो 1% जरी चान्स असेल ना तरी संघर्ष आम्हाला 100% करायचा आहे. हे दाखवून दिलंय ते मराठा वॉरियर्स या टीमच्या विरोधामध्ये. बॅटिंगसाठी आला साहिल आणि सौरभ ही जोडी, परंतु साहिल काय धमाकेदार बॅटिंग करतोय. गोलंदाज अविनाश वाघमारेच्या विरोधामध्ये हे दर्जेदार आक्रमण इथे करतोय साहिल. तीन चेंडूचा खेळ संपलाय. पहिला आला डॉट, त्यानंतर आला चौकार, नंतर आला षटकार. तब्बल 72 धावा बनवायचे नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला, आणि अशी सुरुवातीची गरज आहे. ओरपिच बॉल हा देखील हॅमर केलाय. संदेश पाटील पोहोचेल का? मिडॉन मधून तो धावतोय लॉंगॉनला आणि तिथे कॅच कंप्लीट करतोय. पहिला फलंदाज बाद साहिल.
धावसंख्येचं टार्गेट. अशीच बॅटिंगच करायची होती आणि त्याच बॅटिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये साहिल बाद झाला. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. वैयक्तिक 10 धावसंख्येवरती 4 चेंडू त्याने फेस केले आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. नुकताच दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती साहिल. साहिल बाद झाला, त्याच्यावरती साहिलच गेलाय. तब्बल 72 धावा बनवायचे आहेत. संदेश पाटीलने अप्रतिम झेल टिपला. अगदी मिड ऑनला तो उभा होता, लॉंग ऑनला धावत गेला आणि उलटा धावत असताना देखील त्याने कॅच कंप्लीट केली आणि पहिला धक्का दिलाय तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. हाफ ट्रॅकेट बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा कोणताही इशारा येत नाही म्हणजे हा चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू बघायला मिळत आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 10 धावा धाव फलकावरती. राधिका 11 टीमने मला असं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हा चेंडू सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगलच मिळेल ती साहिलला आणि या सिंगलच्या सहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 11 या आकड्यावरती. खूप चांगलं काम त्यांचं देखील बघायला मिळतंय. मला असं राधिका 11 टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वैष्णव 11 टीमचे सगळे जे खेळाडू आहेत स्क्वॉड आहे. आपण स्टेजच्या आमच्या उजव्या बाजूला या. कॅप्टन तुमची वाट बघतोय आकाश पाटील. आपण त्वरित उजव्या साईडला या स्टेजच्या. बॉलिंगसाठी आला स्वतः कॅप्टन संदेश पाटील. स्लोवर वन. लेफ्ट हँडेड बॉलर हेच करू शकतो. एक नॅचरल स्विंग असतो टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अँगल करत असताना क्रिएट. संदेश पाटील पहिलाच डॉट बॉल. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. समोरून नेतृत्व करतोय संदेश पाटील. बॅटिंग करत असताना धावा देखील त्याने बनवल्या आणि आता गोलंदाजी देखील सुरुवात चांगली केली आहे. हा देखील चांगला बॉल. एज लागली होती परंतु तिथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. बघा चेक करा जरा. जर फर्स्ट एड हवा असेल तर सांगा लगेचच. त्या माध्यमातून आपण बघतोय खूप चांगलं टेलिकास्ट आणि आमच्या स्क्रीनमध्ये जे विठोबाचं मंदिर आहे आणि त्याच्यात कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर मैदान SP मैदान ताकईचं आणि त्यावरतीच बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण या खालापूर टेनिस क्रिकेटमधल्या बघितल्यात. मग नाईटच्या स्वरूपात असू दे, डे नाईटच्या स्वरूपात असू दे, ही स्पर्धा देखील आपण डे नाईटच्या स्वरूपात एन्जॉय केल्या. आणि आज याच मैदानामध्ये जे विठोबाचं मंदिर आहे त्याच्या कुशीत बसलेलं हे सुंदर मैदान, अगदी पेन खोपोली हायवेच्या बाजूलाच असलेलं मैदान. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला प्रेक्षकांची अलोट गर्दी बघायला मिळेल. त्या सगळ्या प्रेक्षकांचं खरं तर मनपूर्वक आपण स्वागत करूया धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये. थोडीशी इजा झाली आहे, तिथे दुखापत आहे. खेळाडू पाहणी करतायत आमचे सगळेच सहकारी मित्र, कारण ही स्पर्धा त्यांची आहे. हे सगळे जिद्दीवान खेळाडू आहेत, जिद्दीने खेळत असतात आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी. आणि तेच चित्र थोडंसं लागलं त्याला, पडला खाली, परंतु लगेचच आता उठलाय तो आणि सांगतोय मी खेळण्यासाठी सज्ज आहे. ही जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे आणि ती चिकाटी तुम्हाला आपल्या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये
ग्रामीण खेळाडूंमध्ये नक्कीच बघायला मिळते, कारण संघामध्ये संधी ही सहजासहजी मिळत नाही, परंतु जर ती मिळाली तर ती सोडू देखील नाही. स्पीडअप करा आता. समृद्धी इव्हेंट अँड डेकोरेटर्स सन्माननीय आमचे उमेशजी वरगडे आणि त्याचबरोबर आशिषजी पोलेकर खूप चांगलं काम करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव मिळेल. एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचते 12 वरती. 12 धावा धावफलकावरती येत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी संदेश पाटील करतोय. सुरुवातीचे 2 सलग डॉट बॉल, त्यानंतर आली सिंगल. बारा धावा. फ्लाईट दिलेली संदेश पाटील हुशार आहे. वेग दिला तर वेगाने चेंडू बाहेर जातोय. अशा वेळेस त्यांनी गती काढून टाकली आणि टप्प्यावर ते कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याला यश देखील मिळतंय. 4था बॉल इथे डॉट आलाय. एकच धाव त्याने खर्च केले संदेश पाटील लेफ्ट आर्म अराउंड विकेटने. हा चेंडू देखील खूप चांगला बघायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगलच मिळती आहे. थोडीशी मिसफिल्ड झाली आहे, परंतु एकच धाव एकापेक्षा काहीच नाही आहे आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे. 13 वरती. 13 धावा संदेश पाटील. चांगला बॉल आणि षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 13 धावा धावफलकावरती. पोचलंय ते 13 वरती. 12 चेंडू आणि 59 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सामना निस्तच चाललाय नरेश दादा युवा प्रतिष्ठान टीमच्या हातातून, कारण खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी संदेश पाटीलची बघायला मिळाली. पहिलं षटक देखील खूप चांगलं टाकलं अविनाश वाघमारेने. आणि आता बॉलिंगसाठी आलाय तो आदित्य पाटील. बॉन्झर आदित्य पाटील आलाय. स्वतः लॉंग ऑफला कॅप्टन संदेश पाटीलला आपण बघतोय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, एक डीप पॉइंटला फिल्डर आहे आदित्य पाटीलसाठी. चांगला बॉल, काय अटेम्प्ट करण्यात आला होता यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. सिंगल कंप्लीट होतीये आणि या सिंगलच्या सहाय्याने 14 धावा धावफलकावरती येत आहेत. एकही मोठा फटका नाहीये पहिल्या षटकाचा खेळ वगळता, कारण मागच्या षटकामध्ये फक्त 2च धावा संदेश पाटीलने खर्च केला. इथून एक सिंगल आली आहे. धावफलक पोहोचलंय 14 वरती. 14 धावा. टार्गेट आता कठीण बनत चाललंय, अवघड बनत चाललंय, कारण मोठे फटके थांबलेत. चांगला बॉल हामर केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. संदेश पाटील स्वतः तिथे आहे. एकच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाते. 15 वरती पोहोचतंय. या फटक्याने कोणताही फरक पडत नाहीये मराठा वॉरियर्स या टीमला, कारण भलं मोठं टार्गेट आहे समोर. मोठेच फटके मारावे लागतील आणि ते थांबवलेत मराठा वॉरियर्स या टीमने. ओव्हरपिच बॉल. आता मोठा फटका आलाय लॉंग ऑफला. फिल्डर आणि तिथे मात्र सेफ आहे. बघा, चेक आपण करूयाच नक्कीच. यस, चेक केले जाईल तिसऱ्या पंथांच्या माध्यमातून. खूप चांगलं टायमिंग होतं खरं तर संदेश पाटीलचं. यस, काय क्लिअरिटी बघायला मिळते. म्हणूनच मी उल्लेख केला की खूप चांगलं टेलिकास्टिंग चालू आहे KTC लाईव्ह च्या माध्यमातून.
हॅलो. आपल्या व्यासपीठावर पहिल्या तर अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. सासगाव ग्रामपंचायतीमधील नवनिर्वाचित सदस्य बालचंद्रजी पाटील, त्यासोबत माजी उपसरपंच सासगाव ग्रामपंचायत नितीनजी पाटील, त्याचबरोबर माजी उपसरपंच आतकरगाव समीरजी देशमुख यांचं सहर्ष स्वागत आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण नक्कीच त्याचा इथे शुभ सन्मान करूयात. तोवर वळूयात आपण पुन्हा एकदा आपल्या कमेंटरी बॉक्सकडे. चेक केलं जाते कंट्रोल रूम मध्ये. हा षटकार वाचवलाय की हा षटकार आहे. थोड्याच वेळात आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू. षटकार 6 धावा आणि या 6 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकवीस वरती पोहोचते. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण बघतोय KTC लाईव्हच्या माध्यमातून कर्जत टेनिस क्रिकेट, आणि खूप चांगलं टेलिकास्ट देखील बघायला मिळालं. 21 धावा धावफलकावरती. हा ट्रॅकर बॉल स्विच हिटचा देखना फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. गेलो होतो वेगवान बॉल अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला आणि तिथे फलंदाज होते बाद. इसे बोलते घोडा. अक्षय पाटील. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाही. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 25 धावा धावफलकावरती. टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघा, ऍक्शन रिप्ले दाखवतोय आम्ही. जो 6 गेला, काय कॅमेरा वर्क बघायला मिळतंय. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल कुठे आहे ते कॅमेरामध्ये अगदी तंतोतंत बघायला मिळत आहे. आणि अगदी लास्ट मोमेंटला पाय टच झाला सीमारेषेला, आणि संदेश पाटीलचं कौतुक खरं तर केलं पाहिजे. जरी या स्पर्धेपासून क्वालिफिकेशन रेसमधून हा संघ बाहेर गेला असेल तरी संघासाठी 100% कमिटमेंट देत असताना संदेश पाटील तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघायला मिळाला. गुड वर्क KTC लाईव्ह, अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप चांगलं काम. धनंजय मिरकुटे कॅमेरामन आमचे खूप चांगलं काम करत आहेत. कंट्रोल रूम मध्ये निशांत आणि सचिन आहे, प्रवीण देखील आहे, खूप चांगलं काम करत आहेत. षटकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचेल 31.
देखील पाठवलाय षटकार. थोडीसा उशीर झाला की काय असं आता वाटतंय. धावफलक पोहोचेल 37 37 धावा. यानंतर राधिका 11 आणि वैष्णवी 11 ही लढत तुमच्या समोर येईल. दोन्ही टीमला महत्वाची मॅच आहे. एका बाजूला तुम्हाला युगल पाटील बघायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आकाश पाटील बघायला मिळेल. बॉल बॉल द्या बॉल बॉल ऑरेंज टी शर्ट बॉल घेऊन जाऊ नका. सुनील सुनील शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. सुनील बॉल द्या इकडे. हॅलो मॅच बॉल येतो द्या. डॉट बॉल आलाय. 37 धावा. हॅलो विजय पडवल तो मॅच बॉल आहे. आणखी एक चांगला फटका. फॉलिंग स्वीप करत असताना चेंडू गेला सीमा पार. षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 43. आणखी एक चांगला फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर परंतु उशीर झाला या फटक्यांना. षटकार. साईल आला असता तर चित्र वेगळं बघायला मिळालं असं. परंतु या षटकामध्ये तब्बल त्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. शेवट गोड करत असताना नरेश दादा युवा प्रतिष्ठानसाठी. आणखी एक खोलात टाकलेला बॉल आणि इथे मॅच फिनिश होते. मराठा वॉरियर्स टीम ही मॅच जिंकली आहे. हार्दिक असं अभिनंदन आणि हार्ड लक असेल नरेश दादा युवा प्रतिष्ठान. धन्यवाद सर. तर ओळ्यात आपण आपल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी तर मी सर्वप्रथम इथे विनंती करतो रोनितजी गायकवाड सरांना की आपल्या हस्ते आपण शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा योग्य सन्मान करायचा आहे. तर मी विनंती करतो सन्माननीय